वसईतील बंद पाण्याच्या टाकीत मानवी कवटी व हाडे आढळल्याने खळबळ. माणिकपूर पोलिसांकडून तपास सुरू. वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौपाडा परिसरात असलेल्या तब्बल 30 वर्ष जुन्या एका चाळीच्या बंद पाण्याच्या टाकीत मानवी मृतदेहाचे अवयव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करून तपास सुरू केला आहे. माणिकपूर परिसरातील नौपाडा येथे बारकुल्या नावाची 2 मजली जुनी चाळ असून चाळीच्या गच्चीवर ही पाण्याची टाकी आहे. गेल्या सुमारे 30 वर्षापासून ही टाकी वापरात नव्हती. सध्या इमारतीवर पत्रे टाकण्याचे तसेच टाकी तोडण्याचे काम सुरू असताना मजुरांना टाकीच्या आत मानवी कवटी आणि काही हाडे आढळून आली. हा प्रकार लक्षात येताच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि तात्काळ माणिकपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टाकीची पाहणी केली असता पूर्ण मृतदेहाचे अवयव आढळून न आल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. रात्र झाल्यामुळे तपासात अडथळा येत असून दिवसा पुन्हा सखोल सर्च ऑपरेशन राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वी याच इमारतीत गॅस लीक होऊन गुदमरल्याने 2 ते 3 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सध्या या चाळीत 8 ते 10 नागरिक वास्तव्यास आहेत. महानगरपालिकेचे पाणी थेट घरांमध्ये येत असल्याने या पाण्याच्या टाकीचा वापर करण्यात येत नव्हता. आढळून आलेली हाडे पुरुषाची की स्त्रीची तसेच ती किती जुनी आहेत याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. काही नागरिकांकडून भानामती अथवा अंधश्रद्धेच्या दृष्टीने ही हाडे टाकीत ठेवण्यात आली असावीत असा संशयही व्यक्त करण्यात येत असून त्या दिशेने सखोल तपास केला जाणार आहे. या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी सांगितले की घटनास्थळी मानवी कवटी व काही हाडे आढळली आहेत. फॉरेन्सिक तपासासाठी नमुने पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच नेमका प्रकार स्पष्ट होईल. सध्या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. फॉरेन्सिक अहवालानंतरच हे मानवी अवशेष नेमके कोणाचे आहेत, ते कसे आणि कधी येथे आले, तसेच हा घातपात आहे की अन्य कोणता प्रकार याचा उलगडा होणार आहे.